खास उपवासासाठी स्पेशल अशी डांगराची रबडी बनवणार आहोत आपण आज। सर्वप्रथम आपण हे डांगर घेतलं, स्वच्छ धुवून घेतलं, त्याची पाठीमागची जी साल आहे ती आपण काढून घेतली आहे। आता आपण हे डांगर कुकर मध्ये टाकून त्याच्या आपण 3 शिट्ट्या करून घेऊ। छान बघा आपला डांगर छान शिजलंय, त्याच्या कुकर मध्ये शिट्ट्या करून घेतल्या ना, तर आता आपण ते सर्व मॅश करून घेऊ। छान बघा आपला डांगर हे छान मॅश करून घेतलंय। त्याच्यामध्ये आता आपल्याला 1 वाटी दूध, आपल्याला 2 चमचे गूळ घ्यायचा आहे, थोडं तूप टाकायचं आहे, वेलची पूड आणि ड्रायफ्रूट, त्याच्यामध्ये काजू, बदाम, मनुके हे सर्व घेतलेले, किसमिस सर्व। आता एक एक आपण याच्यामध्ये टाकून घेऊ, एकत्र टाकून घेऊ, मिक्स करू। त्याच्यामध्ये आता आपल्याला हे दूध टाकायचं आहे, त्याच्यामध्ये आता आपल्याला हा गूळ टाकायचा आहे, त्याच्यामध्ये आपल्याला आता ही थोडीशी वेलची पूड टाकायची आहे, ड्रायफ्रूट टाकायचे आहे, छान बघा सर्व व्यवस्थित आपण मिक्स करून घेतलंय। छान आपली रबडी ही तयार झाली। आता याला 10 मिनिटांसाठी आपल्याला फ्रीज मध्ये ठेवायची। आपली रबडी खाण्यासाठी ही तयार झाली। छान बघा आपली रबडी तयार झाली आहे, फ्रीज मध्ये ठेवलेली होती 10 मिनिटांसाठी, ती काढली, आता आपल्याला खाण्यासाठी ती छान तयार झाली।